रामदास राजे पडगाव पडगाव परिसर या ठिकाणी सालावत प्रमाणे या पंढरीच्या वाटेवर असणाऱ्या लाखो भाविक भक्तांना या ठिकाणी अन्नछत्राद्वारे अन्नदानाचं असं महान पुण्य ते करत आहेत। संपूर्ण पडगाव परिसर असेल, पडगाव असेल, तिथे सर्व जे काही दानशूर दातृत्व दानशूर दाते जे आहेत यांच्या सुंदर अशा संकल्पनेतून सुंदर अशा या ठिकाणी नियोजनातून पंढरीच्या वाटेवर असणाऱ्या लाखो भाविक भक्तांना या ठिकाणी अन्नदान दिलं जात आहे। आणि केवळ अन्नदानच नाहीये, तर पलीकडे चहाची व्यवस्था आहे आणि पंढरीच्या वाटेवर असणाऱ्या वारकऱ्यांना या ठिकाणी त्यांनी न्हावी देखील अर्थात त्याची दाढी केस करण्यासाठी न्हावी देखील उपलब्ध आहे। अशा प्रकारची सुंदर अशी व्यवस्था आणि सुंदर असं भोजन या ठिकाणी ते सर्व वारकऱ्यांना देत आहेत। खरंच फार मोठं पुण्याचं काम या ठिकाणी पडगाव परिसर करत आहे। आपल्या संपूर्ण ठाणे जिल्ह्याचं हे एक वैभव मानलं पाहिजे की ठाणे जिल्ह्यातून अगदी सोलापूर जिल्ह्यामध्ये ही मंडळी येते आणि या सोलापूर जिल्ह्यामध्ये ठाणे जिल्ह्याचं जे काही दातृत्व आहे ते दाखवत असतात या प्रकारे। आणि मी या ठिकाणी आमच्या दिंडी क्रमांक 28च्या वतीनं या ठिकाणी आपल्या पडगाव परिसरातून आलेल्या या सर्व दानशूर जातीच्या या सर्व मंडळीचं आमच्या दिंडी क्रमांक 28च्या वतीनं या ठिकाणी आभार व्यक्त करतो। ह्या वर्षी मागे 3 वर्षापासून आम्ही या ठिकाणी या अन्नदान सेवेचा लाभ घेतो आणि ह्या वर्षी या पडगाव परिसर हे अन्नदान करणारे जे काही आपण सर्वजण आहेत, आपण सर्वांनी या वर्षी आमच्या दिंडी क्रमांक 28ला आपण आवर्जून या ठिकाणी अन्नदानासाठी उपस्थित राहा अशी विनंती केली आणि आम्ही देखील आपल्या विनंतीस मान देऊ। त्या ठिकाणी संपूर्ण दिंडी क्रमांक 28चे सर्व वारकरी, महिला वर्ग, पुरुष वर्ग या ठिकाणी सर्वच्या सर्व या ठिकाणी सहभागी झालेला होता आणि ही सर्व दिंडी क्रमांक 28 मध्ये चालणारी मंडळी खऱ्या अर्थानं आपल्या दिंडी क्रमांक 28चं वैशिष्ट्य सांगतो की दिंडी क्रमांक 28 ही अशी दिंडी आहे की दिंडी क्रमांक 28 ही तुकोबरायांच्या वंशजांची दिंडी आहे। आदरणीय हरिभक्तीपरायण नंदकुमार महाराज मोरे या दिंडीचे चालक आहेत आणि ह्या वर्षी फार मोठ्या त्यांना दिंडीचा या संपूर्ण तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा मान मिळालेला आहे। या वर्षी आमच्या दिंडी क्रमांक 28चे मालक हरिभक्तीपरायण नंदकुमार महाराज मोरे हे जगद्गुरू तुकाराम महाराज या पालखी सोहळ्याचे विश्वस्त म्हणून या ठिकाणी कार्यरत झालेले आहेत आणि खऱ्या अर्थानं आमचं सर्व परम भाग्य आहे। आपली ठाणे जिल्ह्यातील बहुतांश मंडळी या दिंडी क्रमांक 28 मध्ये चालते आणि पुन्हा एकदा आपण आम्हाला या ठिकाणी अन्नदानाकरता आमंत्रित केलं, आपला आभार व्यक्त करतो। रामकृष्ण हरी। अन्न 17,2025 तुम्ही आता बोलले काय, तुम्ही निमंत्रित केले आपलाच आहे आणि तुम्ही दरवर्षी यावं अशी आमच्या मंडळी इच्छा आहे। आणि तुकाराम महाराजांच्या पालखीमधील 28 नंबर दिंडीमध्ये जे आपल्या पडगाव परिसरातील सर्व भक्त चालतात तर अन्नछत्र कार्यक्रम आपला आहे समजून तुम्ही दरवर्षी आम्हाला सेवादारी संधी द्यावी अशी तुम्हाला मी जनांना विनंती करतो आणि माझ्या विनंती करतो। रामकृष्ण।
सर्वांसाठी आपण या ठिकाणी आपल्या स्वतःचा आभार व्यक्त करतो आणि आपल्या हातून वर्षानुवर्ष अशीच पांडुरंगाची सेवा घडत आहे अशा प्रकारच्या शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो रामकृष्ण. आणि या ठिकाणी या पायी ऋतू वारकरी सोहळा या संपूर्ण वारकऱ्यांना अन्नदान सिंगल लाईन सिंगल लाईन घ्यायचं म्हणून आलं मी. लवकर 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 चला चला या माऊली या माऊली पुढे या. विनेगर जाऊ दे विनेगर घेऊ घ्या तुमच्या अडीच तर आहे. सिंगल लाईन सगळं भेटेल. सगळी सगळी ऑरेंज आल्या आमची मंडळी. तुम्ही आहे तुमच्या तिथे लाईन दिला तुम्ही आता घ्या जेवताना. माऊली पटकन पुढे या. चला 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 हो माऊली या इकडे पुढे या. या माऊली लवकर पुढे. हॅलो आपल्या भावाला आलेले आहे. एक मॅचिंग दिंडी क्रमांक 28 दिंडी क्रमांक 28 भावाला लोटावलं गटातून या माऊली आपल्याकडे आलेल्या आहेत. चला या माऊली या माऊली या माऊली या
चला माऊलिया 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 पडदा व पडदा परिसर पडदा व पडदा परिसर तालुका मुलंडी जिल्हा ठाणे यांच्या सौजन्याने चंद्रमौली कुटुंबम यांच्या सहकार्याने येथे स्वादिष्ट असे महाप्रसादामध्ये तरी सर्व माऊलीने या महाप्रसादाचं नाव घ्यायचं तरी सर्व माऊलीने या महाप्रसादाचं नाव घ्यायचं चला या माऊलिया 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 स्वादिष्ट असा महाप्रसादाचं नाव घ्या चला या माऊलिया माऊलिया जे सर्व एकत्र जमा केलेले म्हणजे त्यांच्या मातीचं क्रमांक काढतात ना समक्ष का आम्हाला ते जबरदस्ती त्या दिंडीमध्ये आणलं आणि या दिंडीचं वैशिष्ट्य आहे त्या दिंडी तुकोबारांचे वंशज नंदकुमार महाराज मुळे यांनी आम्ही या दिंडीत एवढी परिश्रम केलेले आहे 40 वर्ष या दिंडीवर एवढा संस्थानिकांनी लक्ष केलं आणि या वर्षी त्यांची नेमणूक झाली याचे पुण्य आम्हाला फार आनंद वाटतो का आम्ही केलेल्या परिश्रमाचा आज फळ मिळालं आणि याचा दिव्य कसा फायदा की आज तुम्ही सर्वांनी इथे सेवेचा व्रत वसा घेतला हे याच्यात आणखी दुग्धसरकडे येऊ खरोखरच आपल्या पंचक्रोशीमध्ये ही जी दृष्टी आपल्याला मिळाली कुठे दान करायचं आपण आपल्याकडे फार लग्न वगैरे सर्व मोठे याच्यात पण हे जे दान आहे सेवा हा दान म्हणतात हा मुख्य हेतू आहे संपूर्ण वाणीमध्ये प्रत्येक जण आपण सेवा काय करू माझी सेवा देवाच्या चरणी कशी रुजू होईल आणि आज आपल्या पंचवर्षातील सर्व तुम्हाला ही सेवेचा हा ओळख तुम्हाला प्राप्त झाला याबद्दल आम्ही दिंडीच्या वतीनं तुम्हाला पुन्हा पुन्हा पांडुरंगाच्या चरण्यात भावपूर्ण आशीर्वाद देतो आणि तुम्हाला इथे इच्छित काम पूर्ण व्हावं हे प्रार्थना करतो मी 28 नंबरच्या दिंडीच्या वती अगदी एक छोटस दोनच त्याचं काम नाही इथे प्रत्येक व्यक्ती म्हणजे अगदी भांडी घासायला जे कामगार आहेत तिथपासून जे देणगी देणारे सावकार आहेत पडघा परिसरातले ज्यांनी मुगाच्या गोणी दिल्यात कोणी रव्याच्या गोणी कोणी घी प्युअर घी देणं ड्रायफ्रूट देणं काजू बदामाच्या गोणी देणं देता यावं ही मनामध्ये इच्छा असणं हे खूप महत्वाचं आहे आपण लग्नाला खूप खर्च करतो लाखोला करतो कुठे खर्च करायला आता आपल्याला सांगितलंच आहे त्याच्यामुळे 28 नंबरच्या वतीने सगळ्यांचा मी आभार मानते ते माऊली महाप्रसादाचा लाभ घ्यावा त्या माऊली या महाप्रसादाचा लाभ घ्या त्या माऊली या महाप्रसादाचा लाभ घ्या सर्व हरिभक्त वारकरी यांना विनंती आहे सर्व हरिभक्त वारकरी यांना विनंती आहे इथे महाप्रसाद चालू आहे स्वादिष्ट महाप्रसाद तरी सर्व वारकऱ्यांनी या महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी विनंती आहे या माऊली या महाप्रसादाचा लाभ घ्या चला नाही तो चालू देत का अरे इतना बाकी पलटी मार